ब्रॉट टू यू बाय विगार्ड. नाही, पटोलेंच्या मताशी मी सहमत आहे. परंतु हा वाद जो आहे, हा वाद आताच कसा काय पेटला? हा आधी का नाही पेटला? इतकी वर्षानुवर्षे, आता 75 वर्षे महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळून झाली. या महाराष्ट्रातला ओबीसी आणि मराठा गावगाड्यामध्ये हा एकत्रितपणे नांदला ना. सामाजिक सलोखा इतका घट्ट महाराष्ट्राचा, हा कुणी बिघडवला? आज लोक एकमेकाच्या लग्नाला जायनं झालेत, त्या ठिकाणी एकमेकाच्या दुकानात सामान घेणं झालेत, गावगाड्यामध्ये बहिष्कार सुरू झालेले आहेत. अक्षरशः शाळेतल्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा विषय गेलेला आहे की मराठा विद्यार्थी ओबीसी विद्यार्थ्याकडं शत्रूच्या दृष्टीनं पाहतोय आणि ओबीसी मराठ्यांच्या मुलाकडे पाहतोय की हे आमचं आरक्षण हिसकू पाहत आहेत. म्हणजे हा विषय जो आहे इतका खोलवर आता महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये हा ओबीसी आणि मराठा वाद जो आहे हा कुणी पेटवला, कशामुळे पेटला? हा ओबीसी नाही पेटवला ना, ह्याचा ओबीसीचा काही संबंध नाही आहे. हा वाद ओबीसी मराठा आरक्षणाचा विषय आजच आहे का महाराष्ट्रामध्ये? तो 80पासून आहे. सकल मराठा मोर्चे महाराष्ट्रामध्ये 58 निघाले, 1-1 लाख 2-2 लाखाचे मोर्चे निघाले. ते मोर्चे असताना हा वाद का नाही निर्माण झाला? कारण त्या मराठा आरक्षणाची आणि मराठा मोर्चेकरांची मागणी. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. संपूर्ण महाराष्ट्राची मागणी अशी होती की कुठल्याही गरीब समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, ते आरक्षण हिसकावून न घेता आम्हाला आमचं वेगळं प्रवर्ग करून ओपन कॅटेगरीतलं, म्हणजे मागासवर्ग व्हायची पण मागणी नव्हती. आमचं ओपन कॅटेगरीतलं वेगळा प्रवर्ग करून आम्हाला आरक्षण हवं आहे, अशी साधी सोपी सुटसुटीत मागणी मराठा आरक्षणाची होती. आणि ती संपूर्ण या ओबीसींनी सुद्धा त्या मागणीला पाठिंबा दिला. 25-30% लोक ओबीसी होते त्या मोर्चामध्ये. मग आत्ता अचानक काय झालं की हा वाद आताच का पेटला गेला? तर जरांगेने जी मागणी सुरू केली, जरांगेने जे आंदोलन सुरू केलं की त्या आंदोलनामध्ये अतिशय प्रखरपणे ही मागणी जी आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतनंच आरक्षण घेणार, आणि जर आरक्षण नाही दिलं तर मग सरकारला सुट्टी नाही, मग ह्याला पाडतो त्याला पाडतो, 288 पाडणार, हे पाडणार ते पाडणार. आणि त्या दडपशाहीमुळे, त्या झुंडशाहीमुळं त्यांनी काही GR काढून घेतले. त्याचं कुणब्यांचे दाखले काढून घेतले की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथं जिथं नोंदी सापडतात, तिथं निजामाच्या असतील, औरंगजेबच्या काळात सगळ्या नोंदी तपासा आणि सगळ्यांना कुणब्याचे दाखले द्या. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. आणि त्यांना ओबीसीचं सर्टिफिकेट द्या, अशा प्रकारचे ही जे सरकारने सुद्धा त्यांच्या दडपणाखाली येऊन जे बेरात्री GR काढले गेले, त्याच्यामुळे ओबीसी हा धास्तावला. ओबीसी उद्विग्न झाला की ज्या सरकारने आमच्या आरक्षणाचं संरक्षण करायला पाहिजे तेच आता बेरात्री GR काढतायत. आणि जो कुणबी आणि मराठा जो आहे, कुणबी हा वेगळा आहे, मराठा वेगळा आहे. अनेक आयोगाने सांगितलेलं आहे मराठा कुणबी दोन्ही एक नाही आहेत, आणि मराठा मागासवर्गीयसुद्धा नाही आहे, हे सुद्धा सिद्ध झालं आहे. तरीसुद्धा हे मागासवर्गीय आत्ता गायकवाड कमिशननं सुद्धा लास्ट इश्यू आत्तापर्यंत सगळ्या आयोगाने तपासलं आहे, त्यात निष्पन्न झालंच नाही. गायकवाड आयोगानं तपासलं आणि सांगितलं की मराठा समाज मागासलेला आहे. सुप्रीम कोर्टात टिकलं का ते मागास? पण नाही टिकलं. मग मराठा मागासला नाही आहे, मग मराठा समाजाला आता आरक्षण आहे का? तर मराठा समाजाला आरक्षण नक्कीच आहे. तर कुठलं आरक्षण आहे? तर ते EWSचं आरक्षण आहे. जे 10% आरक्षण, त्यातलं 8.5% महाराष्ट्रातलं मराठा समाजाला ऑलरेडी घेतलं आहेत आणि आजही घेत आहेत. दुसरं 10% आरक्षण आता सरकारने वेगळं करून दिलेलं आहे, कायदा करून दिलेला आहे. सरकार ते टिकणार आहे असं म्हणतायत. ते आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली, मराठा आरक्षणाची मुलांनी ते घ्यायला सुरू केलेलं आहे. मग हे आरक्षण असतानासुद्धा पुन्हा ओबीसीतलंच पाहिजे, ओबीसीतलंच आम्हाला घेतलं, नाही दिलं तर आम्ही असं करून तसं करून दमदाट्यानं हे ते सगळं सुरू आहे. आणि त्याच्यामुळं हा वाद निर्माण झाला. आता जरांगे ही जी मागणी सुरू केलेली आहे, आता जरांगेंचं मागे कुठली शक्ती आहे? पटोलेंना माझ्या हात जोडून विनंती आहे की त्याच्या मागची शक्ती जी आहे त्या शक्तीचा आपण शोध घ्या, म्हणजे आपल्याला उत्तर सापडेल की हा वाद खरा नेमका कुणी लावला आणि ह्याच्या मागची शक्ती कोण आहे. ती सगळ्यांनी मिळून ती शोधून काढली गेली पाहिजे.
कारण हा वाद जो आहे हा वाद महाराष्ट्राला परवडणार नाही आहे. जो गेली 75 वर्षे महाराष्ट्र हा गावगाड्यातला 18 पगड जमाती मराठा समाज सगळे एकत्र गुण्याकडून नांदत होते, त्याला आता छेद गेलेला आहे. त्यामुळे उद्या महाराष्ट्राचं उद्या काय होणार आहे काय? जर अशा गावागावामध्ये जर ही लोक दुभंगली गेली, समाजामध्ये विखुरली गेली, तर काय होणार आहे? पुढचं भविष्य काय होणार महाराष्ट्राचं? आणि म्हणून हे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी चांगलं नाही. म्हणून माझी हात जोडून ते सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आहे की हा वाद आपण ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. आरक्षण मराठा आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आमचं म्हणणं आहे की त्या गरीब मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण दिलं गेलं पाहिजे. आमचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांना आर्थिक निकष आरक्षण मिळू शकते, पण ते आर्थिक निकष नको, आम्हाला सामाजिक मागासलेपणच पाहिजे. आणि त्याच्यामुळं हा वाद निर्माण झालेला आहे. त्यामुळे हा थांबवायचा असेल तर मराठा समाजाचं जे आता आरक्षण आहे EWS ते घटना दुरुस्ती करून दिलेलं आहे. आणखीन तुम्हाला 10% पाहिजे, आणखीन 20% घ्या. आमचं काही म्हणणं नाही आहे. फक्त आमच्या ह्या गरीबची समाज जे आहे 450 जमाती आहेत, गाव कसा पाहिजे, पालामध्ये राहतात, अजून घरसुद्धा नाही आहे त्यांना, अशा मुलांचं तुम्हाला आरक्षण हिसकावून घ्यायचं असेल मग सामाजिक मग ह्या ओबीसी मराठा वाद होणारच आहे. आणि हा वाद व्हायचा नसेल तर घटना दुरुस्ती करा. माझी विनंती, आता 26 खासदार आले मराठा समाजाचे ह्या निवडणुकीमध्ये, लोकसभेमध्ये 26 खासदार आले. आता इतके प्रचंड खासदार हे सामाजिक मागासले कसे काय? पण ठीक आहे, तुम्ही आता खासदार म्हणून गेलात ना, आता 26 खासदारांनी मिळून जर तिथं पार्लमेंटमध्ये आवाज उठवावा की या मराठा समाजाचं हे जे आरक्षण वरचं जे टिकवायचं असेल तर 50%ची मर्यादा जी आहे ती घटना दुरुस्ती करून वाढवणं आवश्यक आहे. ती घटना दुरुस्ती करायची असेल तर खासदारांनी तिथं पार्लमेंटमध्ये भांडणं आवश्यक आहे. ही तर आमच्या ओबीसीच्या मुलाबाळांचं भविष्य उद्ध्वस्त तुम्हाला मिळणार काय? तुम्ही करू शकता ना, तुमच्या 26 खासदारांचे पाठबळ आहे आणि मग तुम्ही करा ना. ते केलं तर हा वाद संपुष्टात येतो आहे. आणि ओबीसी हा वाद जो आहे तो वाद लावण्यामागचं कारण फक्त एकटा जरांगे नाही. हे मी वारंवार म्हणतो आहे की हे फक्त एकटा जरांगेंचं हे नाही आहे. जरांगेच्या मागे अनेक शक्ती याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत. त्यामध्ये पॉलिटिकल अजेंडा जे आहेत, ह्या जरांगेच्या मागणीचं पॉलिटिशियन जे आहे ते झालं आपण पाहिलं ना. काय झालं बीडमध्ये, काय झालं परभणीमध्ये, आपण पाहिलं आहे सगळं ते काय. त्यामुळं ह्याच्यामध्ये पॉलिटिकल शक्ती ज्या आहेत त्यासुद्धा ह्याच्यामध्ये अनेक कार्यरत आहेत ना. त्यामुळे ह्याचे पडसाद आता विधानसभेमध्ये सुद्धा उठणारच आहेत आता. म्हणून हे कुठे थांबवा काय. आणि हे थांबवून महाराष्ट्राचा जो जातीय सलोखा जो आहे, जो फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, हा शिवरायांचा महाराष्ट्र, 18 पगड जमातीने हा घडवलेला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राचं जे एकसंघपण जे आहे ते टिकवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे की हा वाद संपवा. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, त्याची हिसकावून घेऊ नका गरीब जमातीचं. एवढं जर झालं तरी हा वाद आपोआप संपुष्टात येतो. तुम्हाला काय वाटतं जरांगेचा मागे कोण आहे? आता जरांगेंच्या मागं कुठल्या शक्ती आहेत ह्याचा शोध जो आहे, याचा शोध प्रत्येक ह्या सामाजिक न्यायाच्या चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेणं आवश्यक आहे. प्रत्येक पॉलिटिकल पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेणं आवश्यक आहे. प्रत्येक पक्षाच्या सेलच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा घेणं आवश्यक आहे. कारण पक्षाचे सेल आहेत ओबीसीचे काय, पण तिथं ओबीसीची तर वाट लागली ना अक्षरशः. म्हणजे अक्षरशः दरोडा टाकला गेला दिवसा ढवळ्या. आज जरांगेमध्ये 80% आम्ही घुसवले ओबीसीमध्ये. काय हिंमत त्याची, 80% ओबीसी घुसवले म्हणायची हिंमत जरांगेची. मग ह्या गरीब समाजाने कुणाकडे बघायचं आहे? आता फक्त 20% राहिले, ते सगळे सोयऱ्याचा GR जो आहे त्या सगळ्या सोयऱ्याकडे आम्ही बाकीचे पण 20% मराठा आम्ही घुसवल्याशिवाय राहणार नाही. उघड आव्हान या महाराष्ट्रामध्ये काय. जातीमध्ये तेढ नाही निर्माण होतं काय होणार मग काय. हा सगळे सोयऱ्याचा GR जो आहे त्याचा भांडवल केलं गेलं आहे. त्या भांडवलानुसार आता पुन्हा हे सगळं, आता आमची परवा मिटिंग झाली त्याच्यात आम्ही सांगितलं हा विषय न्यायप्रविष्ट आहे. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. आणि तो जो कायदा जो आहे तो SC ST OBC SBC सगळ्यांसाठी लागू आहे. मग तो कायदा जो आहे तो कायदा फक्त मराठा समाजासाठीच काय हे केलं ते. सगळे स्वरूपाचा GR जो आहे इट इज ॲप्लिकेबल टू ऑल कम्युनिटीज इन्क्लुडिंग SC ST OBC SBC. मग महाराष्ट्र गव्हर्नमेंट फक्त एकट्या मराठा समाजासाठी हा GR कसं काढू शकतं? ह्याला घटनात्मक काय व्हॅलिडिटी आहे? आणि म्हणून आत्ता ती चूक माझ्या मते सरकारच्या लक्षात आम्ही आणून दिलेली आहे की एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट तुम्ही इकडे निर्णय घेऊ शकता. तुम्हाला म्हणणं मांडायला सांगितलं, 27 सगळं आता केस आहे त्याची, सरकारला त्याचं म्हणणं मांडायचं आहे. त्यामुळं ही गोष्ट न्यायप्रविष्ट असताना त्या गोष्टीवर निर्णय घेता येत नाही. म्हणून आता हे सगळं निस्तारायसाठी आता सर्वपक्षीय बैठक आता लावलेली आहे. आणि त्याच्यामध्ये माझ्यामध्ये सर्व पक्षामधून एकसंघ निर्णय होईल. आणि ओबीसीवरचं हे जे गंडांतर आलेलं आहे हे गंडांतर टळेल.
आणि तशी भूमिका सर्व पक्ष घेतील अशी आमची अपेक्षा आहे. नाना पटोले पुढे म्हणाले की भाजपने धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि कोर्टात संघाचे लोक गेले. पण धनगर समाजाला आरक्षणाचं गाजर फक्त एकट्या भाजपने दाखवलेलं नाही. जे म्हणून पक्ष आले त्या सगळ्या पक्षांनी धनगर समाजाला आरक्षणाचं गाजर हे दाखवलेलं आहे. आता त्यातल्या भाजपने जरा जास्त दाखवलं काय. बारामतीला फडणवीस आले, त्यांनी आमचं आरक्षण उपोषण आमचं सोडवलं लिंबू सरबत देऊन. आणि त्यावेळी सांगितलं की तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, धनगर समाजाला एसटीचं आरक्षण देऊ. असं ज्यावेळी त्यांनी आश्वासन दिल्यानंतर भोळ्या बाबड्या धनगर समाजाने भाजपला मतदान दिलं, त्यांना सत्तेत बसवलं. आणि सत्तेत आल्यानंतर मात्र पहिली झाली, दुसरी झाली, सगळ्या कॅबिनेट संपल्या. 5 वर्षात सगळ्या कॅबिनेट संपल्या तरीसुद्धा एकाही कॅबिनेटमध्ये धनगराच्या एसटीच्या आरक्षणाचा सुद्धा आलेलं नाही. या उलट त्या ठिकाणी टाटा इशू सोशल सायन्स नावाचे एक ते भूत जे आहे ते एस टी आरक्षणाच्या मानगुडी बसवलं आणि त्यांचं सर्वेक्षण चालू झालं. आता त्याचा अहवाल सादर होऊन पण त्याचा अहवाल ते उघडपणे सांगायला तयार नाही आहेत. त्यामुळं धनगर आरक्षणाच्या एस टी आरक्षण लक्तव्य सगळ्याच पक्षांनी हे केलेलं आहे, लचके सगळ्यांनी तोडलेले आहेत. त्यांना फक्त मतं पाहिजे आहेत काय, पण एस टी आरक्षण कुणाला द्यायचं नाही आहे काय. आणि त्यामुळं हा लढा आमचा एस टीचा लढा जो आहे हा लढा आमचा सुरूच राहिलेला आहे आणि सुरूच ठेवणार आहोत. जो पण एस टी आरक्षण मिळत नाही तर धनगरांचा एस टीचा लढा हा सुरूच राहणार आहे. पण आता सध्या धनगरांना जे आरक्षण जे आहे ते एन टीचं आरक्षण आहे, ते ओबीसी मधलं आरक्षण आहे. शिवाजी बापू शेंडगेंनी 90 साली त्यावेळी पंतप्रधान राजीव गांधींना सांगलीत बोललं होतं. त्यावेळी पवारसाहेब मुख्यमंत्री असताना ती मागणी केली आणि ती मागणी मंजूर करून घेतली. आणि त्याच्यामुळे धनगर समाजाचे मुलं कुठं तर आता वकील, इंजिनियर, डॉक्टर व्हायला लागलेले आहेत. आणि पण ते आरक्षण ओबीसीमधलं आहे. धनगरांची मुलं आता कुठं तर पंचायत समिती सदस्य होत आहेत, जिल्हा परिषद सदस्य होत आहेत. एखादी वाक्षताई आमची महापौर होती आहे, नंदाताई खोत आमचे महापौर सांगलीचे होते आहे. हे एखादा आमचा कार्यकर्ता जो आहे तो जिल्हा परिषद माध्यमातून मंत्रिपदापर्यंत पोहोचतो. भरणे मामा जे आमचे आहेत ते असेच ह्या आरक्षणातून मंत्रिपद पोचले. म्हणजे आमचा हा राजकीय प्रवास जो आहे, नेता बनण्याचा, मंत्रीपद सत्तेत जाण्याचा मार्ग जो आहे तो आमचा ओबीसी आरक्षण आहे. मग आता जरांगे म्हणतात धनगरांनी ओबीसी घेऊ नये, फक्त एस टीच घ्यावं. आम्हाला मान्य आहे, द्यावं त्यांनी सर्टिफिकेट. जरांगेने आज सर्टिफिकेट द्यावं आम्हाला एस टीचं. आम्ही आज ओबीसी आम्ही सोडतो ना. पण ते तेवढं सोपं नाही आहे ना गणित. एस टीचं जे आहे ते आता हायकोर्टमध्ये आमचा निकाल आमच्या विरोधात गेलेला आहे. आता सुप्रीम कोर्टात लढा चालेल काय. एस टी आरक्षण जे आहे ते इतकी सोपी गोष्ट नाही आहे. राजस्थानमध्ये दंगल झाली याच एस टी आरक्षणाविषयी. 550 लोक मेले, 550 आयामध्ये कुंकू पुसले गेले, 3000 ट्रेन, 5000 बसेस जाळल्या गेल्या, हजारो लोक जखमी झाले, पोलीस जखमी झाले, शासकीय अधिकारी जखमी झाले. शेवटी काय झालं, शेवटी त्या गुज्जर समाजाला एस टीचं आरक्षण मिळालं का? नाही मिळालं. सगळ्यात मोठं देशातलं आंदोलन एस टीचं कुठलं असेल तर ते गुज्जर समाज आंदोलन आहे. त्याला 1% एस टीचं आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे बस जाळली म्हणून एस टीचं आरक्षण किंवा ट्रेन जाळली म्हणून एस टीचं आरक्षण हे जर कोणी म्हणत असेल, हे इक्वेशन लावत असेल, अख्खा देश एस टीमध्ये जाईल ना. किती सोपं गणित आहे. एस टी आली, खाली उतरवा, लावा काडी आणि पेटवा आणि मागा एस टी. तेवढा सोपा मार्ग नाही आहे काय. आणि म्हणून त्याला घटनात्मक दृष्ट्या हा मार्ग आहे. म्हणून आम्ही देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना आम्ही त्या ठिकाणी पंढरपूरला आणलं होतं. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला एस टीचं आरक्षण देऊ. वाजपेयीनं आम्हाला आश्वासन दिलं, पण वास्तविक झालं का? नाही झालं ना काय. फॅक्ट हे आहे की जरी आमचा ढोल वाजपेयीने वाजवला काय, जरी आमचं घोंगडे घेतलं त्यांनी, त्या ठिकाणी मोदींनी आमचं घोंगडे घेतलं आमचं, पण आम्हाला एस टी आरक्षण दिलं का? तर नाही दिलं काय. हे वास्तव आहे काय. आणि म्हणून आत्ता सध्या आमची प्राथमिकता काय आहे तर आमचं आता ओबीसीतलं आरक्षण टिकवणं ही आमची प्राथमिकता आहे. आणि एस टीचा लढा चालू ठेवणं काय हे आमचं आद्य कर्तव्य आहे. शेवटचा प्रश्न, भुजबळने तलवारीवर एक शायरी केली होती, त्याच्यावर जरांगे म्हटले की भुजबळ दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मराठा समाजाला त्यांनी आवाहन केलं की तुम्ही तयारीच राहा, आम्ही पहिल्या तर नाही बोलणार आहे, नंतर आम्ही जसं तसं उत्तर देऊ. नाही, कसं आहे, या महाराष्ट्राची जी काय कायदा सुव्यवस्था जी आहे ती कायदा सुव्यवस्था या माध्यमातून कुणीही बिघडवायचा प्रयत्न करू नये अशी माझी सगळ्यांना नम्रपणे विनंती आहे. भुजबळ साहेबांनी मी स्वतः त्या आरक्षण सोडवण्यासाठी मी स्वतः तिथं होतो ना. त्यांनी जो शेअर मारला तो शेअर म्हणजे भाषणामध्ये एक लोकांना प्रवृत्त करण्यासाठी, एखादा मेसेज टाकण्यासाठी आपल्याकडे म्हणी आहेत, आपल्याकडे हेरोशायरी आहे. ह्याचा अर्थ त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो ना काय.
आणि अशा प्रकारे शब्द त्या शेर साहेबमधला अर्थ शब्दशः घेऊन ते असे म्हणाले काय, असं म्हणणं हे चुकीचं होईल. आणि माझी जरांगींना विनंती आहे की आपण अशा प्रकारे कुठल्याही दंगली महाराष्ट्रात होतील किंवा एखादा माणसं सज्ज राहा काय, ओबीसी गरीब समाज आहे, दंगली नाही करू शकत, अजून तो एकत्र नाही झालेला आहे काय. कुठेतरी थोडा आता आमच्या ह्या आंदोलनं झालेले आहेत त्या माध्यमातून थोडाफार बाहेर आलेला आहे तो, ते बी त्याच्या हक्काच्या जाणीवेतून त्याचं कुठं ते हिसकावून घ्यायला लागलेलं त्याचं ताट हे आत्ता कुठे त्या जाणीव व्हायला म्हणून थोडेफार लोक बाहेर पडलेले आहेत. ओबीसी हा कधी आक्रमक कधीच नाही आहे, कधी होणार पण नाही आहे काय. आणि म्हणून अशा प्रकारची भाषा जी आहे ही कुणी या महाराष्ट्रामध्ये जाती सलोखात तेढ दंगली होतील अशी भाषा कोणी करू नये. शेरशाही कुणी करू शकतं त्या ठिकाणी. महाराष्ट्रात अनेक म्हणी आहेत त्यामध्ये काय, आणि त्याचा वापर हा बोलीभाषेत केला जातो काय, त्याचं एवढं गांभीर्याने कोणी घ्यायचं नसतं. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.